जय महाराष्ट्र मित्रांनो, सध्याच्या वेगवान युगामध्ये प्रत्येकाकडे आजकाल बँक अकाउंट आहे आणि ते असणं गरजेचं आहे। त्यातल्या त्यात जर ते सेव्हिंग अकाउंट झिरो बॅलन्स असेल तर खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण की अनेक विद्यार्थी झाले, लहान लहान मुलांचे सुद्धा आजकाल बँकेत अकाउंट ओपन करावं लागतं आहे। मग काही रिटायर पर्सन झाले, सॅलरीज जे आहे त्यांचे तर आहेच, पण अशा वेळेस जेव्हा आपल्या बँकेचा बॅलन्स झिरो होऊन जातो तेव्हा आपल्याला भरपूर सारे चार्जेस पे करावे लागतात। काही काही बँकांचे तर खूप चार्जेस आहे। अशा वेळेस कुठल्या बँका आहेत ज्या आपल्या झिरो बॅलन्स ऑफर करतात आणि असे सेव्हिंग अकाउंट तुम्हाला सांगणार आहे, एक नाही दोन नाही, टोटल 3 झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट तुम्हाला सांगणार आहे। आणि जे सेव्हिंग जरी असले, झिरो बॅलन्स जरी असले, पण त्यांचे बेनिफिट खूप जास्त आहे। म्हणजे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आपल्याला मिळतं, त्यानंतर भरपूर सारे बेनिफिट आहे, अनलिमिटेड ट्रान्झॅक्शन आपल्याला मिळतात। तर कुठले हे आहेत ते तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगतोय। अनेकांच्या कमेंट्स होत्या, कारण की बघा लहान मुलांचे आहे जे काही इन्कम करत नाही, किंवा काही काही जण आहे आपल्या आई वडिलांचे आपण अकाउंट ओपन करतो पण त्यांच्या बँकेतनं जास्त ट्रान्झॅक्शन होत नाही, पण कधी कधी जर झिरो बॅलन्स झालं तर आपल्याला ते चार्जेस द्यावे लागतात। मग हेच टाळण्यासाठी आपण अशा बँकांमध्ये अकाउंट ओपन करू शकतो जिथे झिरो सेव्हिंग बॅलन्स आपण ठेवू शकतोय। तर तेच तुम्हाला सांगतोय, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट तुम्हाला सांगणार आहे या बँकेकडनं येतं आणि तुम्ही ते बघू शकता भरपूर सारे बेनिफिट आहे, जसं की रिवॉर्ड पॉईंट्स आपल्याला मिळतात, ओके, त्याच्यानंतर डिलाइटफुल ऑफर्स आहे, Amazonवर कॅशबॅक मिळतो, मूवी तिकीट्स मिळतात, म्हणजे जे क्रेडिट कार्डला बेनिफिट मिळतात तसेच आपल्याला या झिरो सेव्हिंग अकाउंटवर मिळतात। त्यामुळे जर तुम्ही असं एखादं बँक अकाउंट बघताय, हे कुठलेही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे, कुठलेही रिकमेंडेशन नाही आहे, जस्ट तुम्हाला माहिती देतोय, कारण की अनेकांच्या कमेंट्स असतात किंवा अनेकांना ते परवडत नाही, जे चार्जेस बँका लावतात ते खूप सारे आहे। पण अशा वेळेस जर आपल्याला झिरो बॅलन्स आपण ओपन करतोय, मग भलेही आपल्याला कोणाला पैसे द्यावे लागले, बँकेचा बॅलन्स झिरो झाला तरी आपल्याला काही चार्जेस बसत नाही, जी की एक भारी गोष्ट असणार आहे। इथे बघू शकतात इन्स्टंटली आपण ऑनलाईन ओपन करू शकतोय, कुठेही बँकाच्या चक्रा मारायची गरज पडत नाही, अट्रॅक्टिव्ह कॅशबॅक आहे आणि झिरो बॅलन्स आहे, ज्याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओत बोलतोय। ओके, खाली स्क्रोल केल्यानंतरचे फी चार्जेस तुम्हाला दिसून जातात, जसं की बघा इथे मिनिमम बॅलन्स तुम्हाला काही ठेवायची गरज नाही आहे। हां, इथे डेबिट कार्ड वगैरे घेता येते, त्याच्यावर फी लागते, पण त्याचे पण भरपूर सारे बेनिफिट इथे दिलेले आहेत। जसं की तुम्ही इथे बघा एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये आलात तर तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे दिसून जाईल। त्यानंतर इथे जर तुम्ही फी चार्जेस बघितले ते पण दिसून जाईल आणि बेनिफिट पाहिले तर बेनिफिट पण दिसून जाईल। जसं मी तुम्हाला सांगितले भरपूर सारे बेनिफिट याची असणार आहे। खासियत याची अशी एक, डायरेक्ट आपण ऑनलाईन अप्लाय करू शकतोय, कुठेही बँकेच्या चक्रा मारायची गरज नाही आहे। त्यामुळे हे होतं पहिलं, जे आपण घर बसल्या झिरो बॅलन्स ओपन करू शकतोय, भरपूर सारे बेनिफिट याचे आहे। दुसरं जे असणार आहे ते तुम्ही ते बघू शकतायत, एयू स्मॉल फायनान्स बँकेचं झिरो बॅलन्स अकाउंट आहे, त्याचे भरपूर सारे बेनिफिट आहे। महत्त्वाचं म्हणजे कुठलीही पॅनल्टीज इथे बसत नाही, ओके। दुसरं म्हणजे इझी अकाउंट ओपनिंग आहे आणि तिसरं म्हणजे यांचं काय असत नाही की तुमचं हेच पाहिजे की होम ब्रांच ती ब्रांच, असं काही नाही। भारतामध्ये तुम्ही कुठेही राहतात आणि तुम्ही जर हे अकाउंट ओपन केलंय तर जी पण तुमची जवळची शाखा आहे तिथे तुम्ही जाऊन तुमचे जे पण व्यवहार आहे ते करू शकताय। नाहीतर SBI झालं किंवा काही बँका झाला, यांच्या जर आपण अकाउंट ओपन केलं तर ते म्हणतात तुमची होम ब्रांच कुठली, अच्छा तिकडची आहे मग तिकडे जा, तुमचा प्रॉब्लेम तिकडे सॉल्व्ह होईल, इकडची आहे तर मग इकडे जा। त्यामुळे काय होतं, अनेकदा प्रॉब्लेम फेस करावा लागतो, मग ॲड्रेस चेंज करा, हे चेंज करा, ते चेंज करा। पण एयू स्मॉल फायनान्स बँकेचं तसं काही नाही आहे। जसं की तुम्ही याचं व्याजदर पण बघू शकताय, 3% 7% आपल्याला व्याजदर मिळतं, म्हणजे बँकेमध्ये आपण पैसे ठेवतोय तर आपल्याला FD सारखं इथे व्याजदर मिळतं, जी की एक चांगली गोष्ट आहे। अजून एक महत्त्वाची टिप तुम्हाला देऊन टाकल, जर का तुम्ही 365 दिवसांसाठी जर FD करताय, म्हणजे एका वर्षासाठी FD करताय तर 6.75% आपल्याला इथे व्याजदर मिळतं, पण त्याऐवजी तुम्ही फक्त एक दिवस वाढवताय, म्हणजे 366 दिवस करताय तर 7.75% व्याजदर मिळतो, म्हणजे जवळपास 1% आपला व्याज वाढतो। त्यामुळे जर अशा बँकेत तुमचं अकाउंट आहे जिथे झिरोची तर आपल्याला सुविधा मिळतच आहे, सोबत इथे आपल्याला चांगला इंटरेस्ट रेट सुद्धा मिळतोय। आता डेबिट कार्ड बघायला गेले तर यांचे 150 रुपये चार्जेस आहे, प्लस 18% GST लागतं, जे की प्रत्येक बँकेचंच असतं। पण इथे बघा अजून फायदा काय, एयू बँक ATM मध्ये अमर्यादित मोफत ट्रान्झॅक्शन, म्हणजे तुम्ही SBIचं बघितलं असेल तर 5 मोफत ट्रान्झॅक्शन असतात, त्यानंतर चार्जेस लागतात, तर इथे अनलिमिटेड आपण करू शकतोय। त्यानंतर इतर बँकांच्या ATM मधून तुम्ही करताय तर 5 मोफत व्यवहार आहे, त्यानंतर इथे फी लागते, ओके। आणि इथे बघायला गेलं तर बेनिफिट बघा, एयू बँकेचं जर डेबिट कार्ड आपण घेतोय तर 5 लाख रुपयांचा एअर ॲक्सिडेंट कव्हर आपल्याला मिळतो, ओके। त्यानंतर 2 लाख रुपयांचा वैयक्तिक अपघात कव्हर आपल्याला मिळतो, जी की एक चांगली गोष्ट आहे। आणि 8 विनामूल्य विमानतळ लाऊंज प्रवेश आपल्याला मिळतो, जो की एक जबरदस्त बेनिफिट आहे। त्यामुळे तुम्ही असं एक अकाउंट बघताय जिथे तुम्हाला ट्रॅव्हल करावं वगैरे लागतंय, तर तुमच्यासाठी हे एयू फायनान्स बँकेचं चांगलं असणार आहे, कारण की याचे बेनिफिट जास्ती आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे झिरो बॅलन्स असणार आहे, ओके।
त्यानंतर पुढचं जे आहे त्याबद्दल तुम्ही भरपूर सारे रणबीर सिंगच्या ॲड्स बघितल्या असेल. कोटकचं 8110 झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट. ॲक्च्युली झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट सगळ्यात पहिले जर कोणी आणलं असेल तर ते कोटकनीच आणलं होतं आणि यांचे पण भरपूर सारे बेनिफिट आहे. कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात, काय लागतात त्याची पण माहिती तुम्हाला यांच्या वेबसाईटवर मिळून जाईल. आता याचा एक बेनिफिट असा आहे की बँकेकडनं आपला व्हर्च्युअल डेबिट कार्ड मिळतं जे की फ्री ऑफ कॉस्ट आहे. यासाठी कुठलेही चार्जेस घेतले जात नाही, परंतु तुम्हाला फिजिकल डेबिट कार्ड पाहिजे आहे ते 299 रुपये चार्जेस आकारले जातात. 365 दिवसांची आपण FD करतो तर 7.10% व्याजदर मिळतो, जी की एक चांगली गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही जर अकाउंट ओपन करत असाल, झिरो बॅलन्स शोधताय तर या 3 बँका नक्की तुम्ही चेक करू शकताय. अशा अनेक साऱ्या हेल्पफुल टॉपिकवर मी व्हिडिओ बनवतो आहे. मग कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करायची, SIP करायची, पोस्टाच्या योजना, त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.